ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। तिरुपती मंदिरामध्ये वाटण्यात येणाऱ्या प्रसादाच्या लाडूमध्ये गोमांस, चरबी आणि माशाच्या तेलाचा वापर केला जातोय असं ट्विट भाजप नेते गिरीराज किशोर यांनी केलंय। त्यासाठी त्यांनी एक अहवाल सुद्धा सोबत जोडलाय। चंद्रबाबू नायडू यांनी कालच या संदर्भात एक भाष्य केलेलं होतं आणि त्यावरून मोठा गजहब माजलेला होता। यावर वायएसआर रेड्डी यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं होतं। चांगल्या प्रतीचं आणि चांगल्या दर्जाचं तूप आम्ही वापरत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा एक अहवालच भाजप नेते गिरीराज किशोर यांनी सादर केलेला आहे आणि या प्रसादाच्या लाडूमध्ये गोमांस, चरबी आणि माशाच्या तेलाचा वापर केला जातोय असं ट्विट एक अहवाल जोडतच गिरीराज किशोर यांनी केलेला आहे। त्यामुळे एक मोठा गजहब माजलेला आहे, मोठी खळबळ माजलेली आहे। तिरुपती मंदिरामध्ये हा प्रसाद मोठ्या प्रमाणात वितरित केला जातो। कोट्यवधीची उलाढाल या लाडूंमधून होत असते, मात्र त्यात जे वापरलं जातंय ते गोमांस, चरबी आणि माशाचं तेल वापरलं जातंय असं सांगून हा हिंदू भाविकांच्या भावनांशी खेळ होत असल्याचंच एक प्रकारे अधोरेखित केलं जातंय।